पुणे महानगरपालिका स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या नावानं डायग्नोसिस सेंटर जे आहे ते सध्या माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत आहे। खरं तर ही डायग्नोसिस सेंटरची ही खरं तर इमारत आहे। मात्र 15 डिसेंबर 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खरं तर या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं। मात्र 2 महिने लोटून सुद्धा आपण बघू शकतोय की खरं तर ही डायग्नोसिस सेंटर जे आहे ते बंद आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि उद्घाटन करण्याची जी पाटी आहे ते आपल्या समोर आपण बघू शकतोय। खरं तर त्यांच्या हस्ते खरं तर हे उद्घाटन झालेलं होतं। मात्र आता 2 महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापही हे सेंटर जे आहे ते बंद आहे। हे सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेलं होतं। मात्र अद्यापही 2 महिन्याचा कालावधी लोटला तरी सुद्धा ही रुग्णांच्या सेवेकरिता हे जे सेंटर आहे ते बंद आहे। मात्र मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन याचं उद्घाटन करण्याची एवढी घाई का केली असाही प्रश्न खरं तर उपस्थित केला जात आहे। मात्र आपण बघू शकतोय खरं आणखी हे सेंटर सुरू होण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे असं म्हटलं जात आहे। मात्र सध्या आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं हे सेंटर जे आहे ते बंद आहे। रुग्णांना अद्यापही या ठिकाणाहून जी सेवा आहे ती सेवा देण्यात येत नाही। मात्र मुख्यमंत्र्यांकडून 2 महिन्यापूर्वीच म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये 15 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी मुख्यमंत्री आलते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर भव्य दिव्य असा सोहळा झालेला होता आणि हे या सेंटरचे जे आहे ते उद्घाटन करण्यात आलेलं होतं। मात्र अद्यापही या सेंटरचं उद्घाटन झाल्याच्या नंतर सुद्धा जी सेवा आहे ती या ठिकाणी देण्यात येत नाही। अद्यापही ही सेंटर जे आहे ते बंद असलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एक सुरक्षा रक्षक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याकडून लॉक लावण्यात आलेलं आहे। खरं तर हे सेंटर बंद आहे, आम्हाला आतमध्ये जायचं होतं। आपण बघू शकतो खरं तर आतून त्यांनी लॉक केलेलं आहे। एक सुरक्षा रक्षक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन 2 महिन्यापूर्वी या सेंटरचं उद्घाटन केलं। मग ही उद्घाटनाची घाई का करण्यात आलेली होती? खरं तर असा सामान्य नागरिक जे आहे ते सवाल उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 महिने उलटले तरी अद्यापही या ठिकाणाहून रुग्णांना सेवा दिली जात नाही। आणखी काही दिवस हे सेंटर सुरू होण्यासाठी कालावधी लागणार आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी अद्यापही कुठल्याच हालचाली सुद्धा या ठिकाणी दिसत नाहीत। मात्र आता नागरिकांकडून हा प्रश्न उपस्थित केला जातोय की सेंटर जर सुरू नसेल तर मग उद्घाटनाची एवढी घाई कशासाठी? कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।